आता संसदेमध्ये चर्चा झाली. काय चर्चा झाली की महिला बिल जे आहे ते फेल झालं किंवा ते नामंजूर झालं. आता नक्की नामंजूर झालं म्हणजे झालं काय होतं हे आपल्याला समजून घ्यायचंय. जनरली काय झालं होतं, हे बिल ऍक्च्युली 2023 मध्येच पास झालं होतं. 23 मध्ये पास होताना विपक्ष किंवा विरोधी पक्षाच्या वतीने जेव्हा एक ओपनिंग स्टेटमेंट दिलं होतं तेव्हा राहुल गांधीने सांगितलं होतं की तुम्ही तरी म्हणत आहात की पुढच्या सेन्सेस नंतर महिलांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण माझी संपूर्ण विरोधी पक्षाची अशी भूमिका आहे की इमिजिएटली 8च्या तारखेपासूनच महिलांना आरक्षण द्यायला सुरुवात केली पाहिजे. मग असं काय झालं की यावेळेस ते बिल फेल झालं. जनरली यावेळेस 3 बिल मांडले गेले होते. एक होतं महिला आरक्षणाचं बिल, कारण पहिल्या बिलमध्ये जी तारीख टाकली होती ती 2026 नंतर जे सेन्सस होईल, जनगणना होईल, त्या जनगणनेनुसार महिलांसाठी आरक्षण ठरवायचं होतं. आता 2026 नंतरची जनगणना कधी होणार होती? ऑब्व्हियसली 2031. आणि मग तिचा रिपोर्ट आल्यानंतर महिलांना काय मिळणार होत्या? जागा मिळणार होत्या. हा एक प्रॉब्लेम होता सगळ्यात महत्वाचा. तो दूर करण्यासाठी आणि इलेक्शन मध्ये त्याचा फायदा घेण्यासाठी सरकारने काय केलं, जाणून बुजून 2026 ला बिल आणलं की जेणेकरून 2029च्या इलेक्शनच्या आधी त्याचं क्रेडिट घेता येईल की आम्ही महिलांना कशा जागा दिल्या. आता हे करताना प्रॅक्टिकली सरकारने काय करायला पाहिजे होतं, आत्ताच्या ज्या 543 जागा आहेत त्याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण द्यायला पाहिजे होतं. पण सरकारने कोणतं गणित मांडलं त्यांचं त्यांनाच माहिती, आणि त्यांनी सांगितलं की ह्या जागा 850 पर्यंत वाढवल्या जातील, जेणेकरून ज्या आत्ताच्या 543 जागा त्या आत्ताच्या लोकांसाठी तसंच राहतील. म्हणजे हे बिल नक्की कोणासाठी? पुरुषांच्या 543 जागा वाचवण्यासाठी का महिलांना 33% जागा देण्यासाठी? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण झाला. याबरोबरच संसदेमध्ये जेव्हा बिल मांडलं जाणार होतं, आदल्या दिवशी लोकसभा नियम 66 हा लागू करण्यात आला. हा नियम काय सांगतो की या एका बिलला दिलेलं जे वोटिंग असेल ते त्या बिलाबरोबर मांडलेले इतर सर्व बिलांसाठी सुद्धा वोटिंग मानलं जाईल. आता 3 बिलं कोणते होते? एक महिला आरक्षण राज्यांसाठी, महिला आरक्षण केंद्रशासित प्रदेशांसाठी, आणि तिसरं होतं डिलिमिटेशन कमिशन. आता डिलिमिटेशन कमिशन म्हणजे काय? जागा जशा संसदेतल्या वाढतील तसंच साहजिक लोकसंख्येच्या प्रमाणानुसार त्यांना वाटून पण द्यावं लागेल. आता लोकसंख्येच्या प्रमाणात वाटायचं जर ठरलं तर ऑब्व्हियसली ज्या राज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्या राज्यांना जास्त सीट्स भेटतील, म्हणजे मेजरली याचा फायदा होईल उत्तर प्रदेशला. पण अन्याय होईल कोणावर? ईशान्येकडच्या राज्यांवर आणि साऊथच्या राज्यांवर. म्हणजे ज्यांनी आतापर्यंत लोकसंख्येचा विस्फोट थांबवण्यासाठी एवढे प्रयत्न केले त्यांच्यावर अन्याय करायचा, आणि जाणून बुजून ज्यांनी ते प्रयत्न केले नाही त्यांनी मुलं देवघरची फुलं म्हणत म्हणत मोकार बाग वाढवली, त्यांना याचा फायदा द्यायचा. याला कोणी विरोध केला? आपल्या विरोधी पक्षाने विरोध केला, जो की एकदम करेक्ट आहे. मग आता प्रश्न असा आहे की मग महिलांना 33% जागा मिळणार की नाही मिळणार? ते बिल तर पास झालेलं होतं. 106वी घटना दुरुस्ती म्हणून ते बिल आधीच पास झाले 2023 मध्ये. फक्त घडेल काय आता? इम्प्लिमेंटेशन लांबणीवर पडेल. इम्प्लिमेंटेशन आता कधी होईल? परत 2031च्या सेन्सस नंतर. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, आणि हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं